ठाणे पोलीस आयुक्तालयात जबरी चेन स्नॅचिंगच्या होणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा ठाणे शहर यांच्याकडून उपाययोजना चालू असतानाच गुन्हे शाखा घटक 2 भिवंडी येथील अधिकारी आणि अंमलदार यांना यश प्राप्त झाले। गुन्हे शाखा घटक 2 भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील आणि पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी अब्बास उर्फ बड्डा युनुस सय्यद राहणार आंबिवली कल्याण याचे नाव निष्पन्न करून त्यास बिदर कर्नाटक राज्य येथून शिथापीने ताब्यात घेण्यात आले। आरोपीकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात त्याने त्याच्या साथीदारांसोबत भिवंडी, मुंब्रा, ठाणे, उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरात 20 चेन स्नॅचिंगच्या गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। परीक्षणामध्ये करत होते त्यामध्ये अब्बास उर्फ बड्डा युनुस सय्यद राहणार आंबिवली कल्याण ठाणे हा आरोपी निष्पन्न झाला। त्याला PSI पाटील गुन्हे शाखा घटक 2 आणि त्यांच्या टीमने बिदर कर्नाटक येथून ताब्यात घेतलं। त्याच्याकडून एकूण 20 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले आहेत, ज्यामध्ये 232 ग्रॅम सोनं, त्याची किंमत अंदाजे 30 लाख इतकी आहे, इतकं सोनं जप्त करण्यात आलेलं आहे। सदर आरोपीला आज भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यामध्ये रिमांडमध्ये घेतलेलं आहे। त्याला मान्य न्यायालयामध्ये आम्ही हजर करून पुढील रिमांड घेणार आहोत। कशी होती त्याची मोडस? हा आरोपी हा खडकपाडा पोलीस स्टेशन येथे दाखल होता मोक्याचा गुन्हा। त्या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये ह्या आरोपीने आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर हल्ला केला होता। त्या अनुषंगाने मोक्या दाखल या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये तो फरार होता 2023 पासून। त्यानंतर देखील त्याने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे चेन स्नॅचिंगचे गुन्हे केले होते आणि त्याच्यावर यापूर्वी देखील काही चेन स्नॅचिंगचे देखील गुन्हे दाखल आहेत। सर, यामध्ये अजून काही आरोपी ताब्यात येण्याची परिश्रम होतील का येत्या काळात, आणि कशा प्रकारे तपास सुरू आणि कशा प्रकारे जे आहे चोरी करायचं, म्हणजे बाईकवरनं केली जायची, घरातनं घरफोडी करून केली जायची? अब्बास उर्फ बड्डा युनुस सय्यद याच्यासोबत अजून काही साथीदार असण्याची शक्यता तपासाने निष्पन्न झालेली आहे। त्याचबरोबर त्यांना सोनसाखळी चोरी करण्याच्या गुन्ह्यामध्ये जे सोनं चोरलेलं आहे ते कुठल्या ज्वेलर्सला विकलेलं आहे किंवा अजून कोण त्याचे साथीदार या गुन्ह्यामध्ये सामील आहेत का, त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 2चं पथक अधिक तपास करत आहे।